नमस्कार. सध्या वसई पश्चिमेतील बरोबर महानगरपालिकेच्या अगदी जवळून पोलीस चौकीपर्यंत गेलेला स्कायवॉक हा सध्या वापरात नसल्यासारखाच आहे. कारण हा स्कायवॉक असून देखील जनतेला ह्यापासून त्रास होत आहे आणि ह्या स्कायवॉकचा वापर देखील काही वेगळ्या मार्गाने होत असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या उद्देशाने स्कायवॉक बनवलेला त्याचा उद्दिष्ट सफल होत नसल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचे नवघर माणिकपूरचे नगरसेवक प्रदीप पवार यांनी त्याविषयी सर्व ठिकाणी म्हणजे शासकीय आणि पोलीस स्टेशनला महानगरपालिकेला तसं पत्र देखील दिलंय. आणि हा स्कायवॉक का नकोय यासाठी आता आपण प्रदीप पवार यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्ही आता गेले इतके दिवस झाले ह्या स्कायवॉक काढावा आणि जनतेला ह्यापासून त्रास आहे असं तुम्ही सांगताय, ह्याचं कारण काय? नाही, खरंच सांगतो का असं असतं माहिती आहे काय, हा जो नगर माणिकपूर परिसरामध्ये आमच्या महानगरपालिकेलगत हा जो स्कायवॉक आहे हे सर्वसामान्य माणसाला अवघड जागी झालेलं दुखणं आहे. कारण काय माहिती आहे का, ह्या स्कायवॉकचा इथे सर्वसामान्य माणसांना जराही फायदा नाही आहे. जर एखादी सुविधा आपण प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून उद्देश चांगला असतो स्कायवॉक दिला, पण त्याचा उपयोग किती प्रमाणामध्ये होतोय लोकांना इथे जर प्रत्यक्ष नजरेत बघितलात तर सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत साधी सायकल पास होऊ शकत नाही. चालणाऱ्या माणसांना इथून जर आरोग्य केंद्र नवघरच्या आमच्या ह्या डेपो पासून आरोग्य केंद्र किंवा वर्तक कॉलेजपर्यंत चालत जायलाही 10 मिनिटं लागतात आहेत. लोकांची रहदारी असते, न रिक्षा चालू शकत, न टेम्पो चालू शकत, न व्यापाऱ्यांचे सामान उतरायला तेही चालू शकत नाही. व्यापाऱ्यांचे व्यावसायिक धंदे बंद झाले, लोकांना त्रास झाला. आरोग्याचा विषय असेल, साधी ॲम्ब्युलन्स जाताना सुद्धा अर्धा तास ह्या ट्रॅफिकमध्ये अडकते. त्याचा उद्देश काय, तर हा स्कायवॉकच्या खाली रिक्षाचं प्रमाण वाढलं. महानगरपालिकेची परिवहन सेवेची बस इथून साधी टर्न मारू शकत नाही. नवघर माणिक डेपोमध्ये वसई तालुक्याच्या प्रत्येक गावामधून बसेस येतात. त्या बसेसमधून जी सर्वसामान्य माणसं का उतरतात, कॉलेजला जायला येतात, मुली शाळेमध्ये जायला येतात, आरोग्य केंद्रामध्ये जायला येतात, किंवा आपल्या पोलीस खात्यामध्ये येतात, नवघर माणिकपूरचं कामं असतात ती येतात, किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोन व्यापाराच्या इथे काही शॉपिंग करायला येतात. अशा माणसांनाही त्रास होतो इथे. मग जर सर्वसामान्य माणसांना त्रास होतो, व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापाराची सामान उतरवायला जर तिथे गाडी पार्क होऊ शकत नाही, तर मग तो स्कायवॉकचा उपयोग काय. म्हणून सन्माननीय आमचे महानगरपालिकेच्या आयुक्त असून दे, विभागीय जे संबंधित विभाग आहेत, प्रत्येक विभागाला मी आज हे करून पत्रव्यवहार केलाय आणि ह्या स्कायवॉक काढावा अशी प्रामाणिक सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी विनंती केली. तुम्ही विनंती केल्यानंतर तुम्हाला महानगरपालिका किंवा पोलिसांकडून काही प्रतिसाद मिळत आहे असं तुम्हाला वाटते का? नाही, 100% बोलतो. आयुक्त साहेब असून दे, उपायुक्त साहेब असून दे, आणि आमचे हे प्रभागाचे इकडचे प्रभारी आयुक्त असून दे, या सर्वांशी जेव्हा मी चर्चा केली त्या टायमाला त्यांनी प्रामाणिक म्हणजे पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आणि ह्या कंप्लेंटी हे त्यांच्या दृष्टीपणात पण आहे आणि त्यांच्यापर्यंत लोकांनी सर्वसामान्य म्हणजे रिक्षा युनियन असून दे, व्यापारी संघटना असून दे, रहिवासी संघटना असून दे, किंवा ह्या रेल्वेच्या काही प्रवासी संघटना असून दे, त्यांचे पण इश्यू असतात. त्यांनी पण आम्हाला सांगितलं आमच्या गाड्या इथे पार्कही होऊ शकत नाही. त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे सांगितलं, त्यांनी पॉझिटिव्ह केलं की संबंधित विभाग असून दे, MMRD असून दे, त्यांना महाराष्ट्र शासन असून दे, आम्ही यांच्यावरती कायदेशीर बाबीवरती आम्ही चर्चा करू आणि लवकरात लवकर हा स्कायवॉक आम्ही उद्ध्वस्त करू असं आश्वासित केलं. या स्कायवॉकचा वापर चालण्यापेक्षा इतर कामासाठी म्हणजे काही गरजुले किंवा काही वारंगणा देखील त्या ठिकाणी असतात, याबद्दल तुम्हाला साहेब, तुम्ही सर्वसामान्यांच्या जनतेच्या व माझ्या मनातला प्रश्न, मी गेली 15 दिवस या विषयावर संवेदनशील विषय आहे हा ना, कारण असंवेदनशील घटना तिथे घडत असतात. ह्या स्कायवॉकची ओळख सर्वसामान्य माणसांना, बघा हा स्कायवॉक ज्या टायमाला इथे हा डोर इथे दिला, का दिला, इथून एसटीतून उतरलेली विद्यार्थिनी असून दे, महिला असून दे, मुली असून दे, इथून चढून त्या डायरेक्ट वर्तक कॉलेजपर्यंत पोहोचल्या पाहिजे होत्या है ना. आज इथून एकही जाऊ शकत नाही. ह्याचं कारण काय माहित आहे, ह्या फक्त वारांगणांसाठी एखादा प्लॉट आपण अलाउड करतो की त्यांना देतो ही बाबा तुमच्या सुविधेसाठी,
तसा ते वावर करतात आहे. मी आपल्या माणिकपूर पोलीस स्टेशनला दिलं, संबंधित त्यांच्या वरिष्ठांना या पत्रकं दिलेली आहेत. आणि हा नवघर माणिकपूरचा हा जो परिसर आहे, संध्याकाळी सर्वसामान्य बायका स्त्री ज्या कामावरून जातात त्याही इथून येतात. माझ्याबरोबर आता महिला काही उभ्या आहेत. ह्या महिलांना पण त्या समस्येला तोंड द्यायला लागतं. साधारण उन्हाचा त्रास होतो म्हणून महिला स्कार्फ तोंडाला बांधतात, परंतु त्याच पद्धतीमध्ये ह्या सगळ्या इथे स्कार्फ बांधून त्याच्यामुळे हे जे आंबट शौकीन लोक आहेत ते सर्वसामान्य घरातल्या बायकांना पण त्या दृष्टिकोनातून बघतात. ही सर्व लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्याचं मूळ हा स्कायवॉक आहे. आणि आता जर का हा स्कायवॉक नाही काढला तर तुम्ही काही त्यांना प्रशासनाला डेडलाईन दिले का? कारण जर का ह्या टायमात नाही होणार असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असं काही तुम्ही सांगितलंय? नाही, चांगलं तुम्ही हा प्रश्न, कारण काय माहिती आहे काय, मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट भाषेमध्ये मी सांगितलंय. कारण जनसामान्यांच्या सर्वांगीण माणसांचा हा विषय आहे. आणि ज्या रिक्षा युनियन्स आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, रहिवासी संघटनेशी माझं बोलणं झालं आहे, व्यापारी लोकांशी माझं बोलणं झालं आहे. आणि ही सर्व हजारोच्या संख्येने जर ह्या एका 1.5 महिन्यामध्ये जर ह्याचा जर निर्णय झाला नाही तर हजारोच्या संख्येने इथे जनसमुदाय इथे उतरला जाईल. आणि ह्या ठिकाणी इथे प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार. तर आपण ऐकलं, प्रदीप पवार हे फार जुने नेते आहेत आणि सध्या त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते ह्या नात्याने देखील लोकांची बघण्याची दृष्टिकोन आहे. आणि त्यांनी घेतलेले विषय हा खरोखर लोकांना ह्या ठिकाणी स्टेशनवरून बाहेर पडताना फार त्रास होत असतो. आणि हा जो स्कायवॉक आहे, हा स्कायवॉक जर का निघाला तर येथून कदाचित पोलीस चौकीपर्यंत एक उड्डाण पूल होऊ शकतो, ब्रिज होऊ शकतो. आणि जे काही ह्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि स्टेशनला एखादा आजारी व्यक्तीला जाण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास देखील दूर होईल. आणि त्या त्रासातून इतर गरजुले आणि इतर जो त्रास आहे तो देखील संपुष्टात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच त्यांनी एवढा खटाटोप चालू केलेला आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.